नमस्कार. नमस्कार. मी राजेश बागल आणि बऱ्याच दिवसांपासून म्हणत होतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये बरेच काही गोष्टी नवीन शिकत असतो, शिक्षण घेत असतो आणि नवीन काहीतरी आपल्याला ते शिकवून जातं. तर ह्या गोष्टी आपण जरूर शेअर केल्या पाहिजे. आपल्या अभ्यासाने म्हणा किंवा अनुभवाने म्हणा, आपल्यामध्ये आपल्या अंगी बरेचसे गुण आलेले असतात. पुस्तक वाचन म्हणा. तर हा असा एक माझा उपक्रम आहे. मी जे जे काही वाचतो किंवा जे जे काही थोडंफार नॉलेज आहे, ज्ञान आहे, ते शेअर करावं आपण आपल्या फॅमिलीपासनं किंवा मग आपल्या जवळपासच्या लोकांपासून सुरुवात करावी. मागच्या काही महिन्यांमध्ये म्हणा किंवा वर्षांमध्ये म्हणा मी बरीचशी छान छान पुस्तकं वाचली आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येकाने ही पुस्तकं नक्की वाचली पाहिजे आणि ही संग्रही असावी. त्यातलं हे एक पुस्तक आहे हाऊ टू मेमराईज एव्हरीथिंग बाय आदिती सिंगल. याच्यामध्ये खूप छान मेमरी टेक्निक सांगितलेले आहेत मुलांना अभ्यासासाठी लक्षात ठेवायला किंवा इव्हन जनरल लाईफमध्ये पण. त्यानंतर एक हे 12 मास पुस्तक आहे. आजकाल शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत आणि काय दुःख आहेत तर त्याचं त्यांनी त्याच्यामध्ये चित्रण केलेलं आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे आज जो शेतकरी म्हणतो की मला परवडत नाही, लॉसमध्ये जातो मी, तर हे का होतं हे ते त्यांनाही कळत नाही. तर हे समजून घ्यायचं असेल तर ही कादंबरी मला असं वाटतं प्रत्येकाने वाचली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी तर याची पारायणी केली पाहिजे. आणखीन एक छान पुस्तक माझ्या वाचनात आलं. हे आहे श्री पंढरी चंदनखेडे आणि चंद्रकांत शहासनी यांचं स्वावलंबी भारतासाठी गोवंश केंद्रित अर्थव्यवस्था. यामध्ये गायीचं महत्त्व आपल्या आरोग्यासाठी आणि शेतीसाठी किती प्रचंड प्रमाणात मोठं आहे. आणि गायी आपल्याच होत्या, आपल्याकडच्या होत्या, पण त्यांचं महत्त्व मागच्या काही वर्षांमध्ये कसं कमी होत गेलं आणि त्यांना कसं दुर्लक्षित केलं गेलं आणि त्याच्यापासून तुम्ही कसं आर्थिक स्वावलंबिता आणू शकता ते या पुस्तकात वेगवेगळ्या लोकांच्या अनुभवांच्या याच्याने सांगितलेलं आहे. एक अतिशय उत्तम पुस्तक आहे जे मला असं वाटतं हे तर प्रत्येकाने वाचावं आणि संग्रही ठेवावं. रोमान्सिंग बॅलन्स शीट. फायनान्स, पैसा, अर्थ याचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय. आपण नोकरी करतो, बिझनेस करतो, पैसा कमवतो, पण तो पैसा सांभाळायचा कसा, वाढवायचा कसा, जनरली सगळ्यांना माहिती असतं, पण त्याचं एक्झिक्युशन फार कमी लोक करतात. तर याच विषयावरती म्हणजे ह्या पुस्तकाचं आणि मेमराईज एनिथिंग या पुस्तकाचं कॉम्बिनेशन करून मी एक छोटंसं कॉन्सेप्ट घेऊन आज मी मांडणार आहे तुमच्या समोर थोडक्यामध्ये. यामध्ये पहिलाच जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की डू यू नो युअर फायनान्सेस करेक्टली. ओके. तर या पुस्तकातला पहिला सेक्शन आहे जो मी आज घेतलेला आहे तुमच्याशी शेअर करायला. आणि याच्यावरती या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे माइंड मॅपिंगचं टेक्निक मी वापरलेलं आहे. आणि माइंड मॅपिंगचं टेक्निक काय आहे याच्यावर आपण नंतर कधीतरी व्हिडिओ करू आणि या बाकी पुस्तकांवरती पण कधीतरी बोलू त्या विषयावर. पण माइंड मॅपनी मी हा एक चार्ट बनवलेला आहे. म्हणजे हा जो अख्खा सेक्शन आहे फायनान्सच्या पुस्तकाचा, म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 4 चॅप्टर्स आहेत. ते 4 चॅप्टरला ह्या एका पेजवरती मी उतरवलेलं आहे. आणि हे फार आवश्यक आहे मला असं वाटतं. हे सगळे फायनान्सचे कॉन्सेप्ट्स आहेत आणि याला मी नाव दिलं आहे फायनान्स फॉर कंपनीज अँड फॉर ऑल. कारण आपण पैसा कमवतो, आपल्याला तो राखता येत नाही, वाढवता येत नाही, काय प्रॉब्लेम होतो, कुठे प्रॉब्लेम होतो, शेवटपर्यंत कळत नाही. हे समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक कंपनीला नव्हे, प्रत्येक देशाच्या लेवलवरती होतच आहे ते, राज्याच्या लेवलवरती पण होतं, कंपन्या पण काळजी घेतात. पण मला असं कुठेतरी वाटतं प्रामाणिकपणे की प्रत्येक फॅमिलीने आणि फॅमिलीमधल्या प्रत्येकाने फायनान्शियली लिटरेट होणं फार आवश्यक आहे. ज्याला आम्ही अर्थसाक्षरता असे म्हणतात बरेच लोक. खूप आवश्यक आहे. कळत नाही आपण की आपले पाय कधी खोलात चाललेत आणि आपण किती आतमध्ये गुंतून पडतोय. फार आवश्यक आहे. चला तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करू. याच्यामध्ये मी जे वेगवेगळे टॉपिक घेतलेले आहेत ते तुम्हाला मी सांगतो अगोदर. पहिला एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की आर यू अ फायनान्स गाय और नॉन फायनान्स गाय. तर याचं उत्तर बहुतांश लोक असे देतील अदर दॅन कॉमर्स आणि अकाउंट्सवाले की मी नॉन फायनान्सचा आहे आणि मला पैशाचं काही माहिती नाही, येत नाही वगैरे. पण एक छोटीशी टेस्ट आहे, सिम्पल टेस्ट आहे जी या पुस्तकात दिलेली आहे आणि जी मी या माइंड मॅपवरती पण दाखवलेली आहे. इथे छोटासा प्रश्न स्वतःला विचारायचा की तुमची ॲक्शन, जी काही तुम्ही ॲक्शन घेता किंवा जे काही करता तुम्ही, वेदर इट अफेक्ट्स युअर बॉटम लाईन. बॉटम लाईन म्हणजे काय, तुमचं इन्कम किंवा तुमचं जे प्रॉफिट आहे किंवा जे काही तुम्ही कमाई केलेली आहे ते
कुठलीही ॲक्शन, एक साधं उदाहरण घेऊया की मी इथून मला स्टेशनला जायचं आहे, तर मी पायी जाऊ शकतो, सायकलवर जाऊ शकतो, रिक्षाने जाऊ शकतो. कुठली ॲक्शन माझ्या फायनान्सला अफेक्ट करेल? सिम्पल आहे, रिक्षाने. मग त्या रिक्षाने जाणं जर का माझ्या फायनान्सला अफेक्ट करते तर आय एम अ फायनान्स पर्सन. त्याच्या बाबतीत मला काळजी घेणं आवश्यक आहे, मला जागरूक राहणं आवश्यक आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. जर मी पायी गेलो तर संपलंय, मग तो फायनान्सचा विषय नाही आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनं आपण काळजी म्हणजे निष्कर्ष काढू शकतो की मला फायनान्सची गरज आहे की नाही. तर हे सिम्पल टेस्ट आहे. येस असेल तर युअर फायनान्स पर्सन आणि नो असेल तर युअर नॉट फायनान्स पर्सन. कंपनीचं उदाहरण घेतलं तर अकाउंट्स डिपार्टमेंटला आपण सगळेजण म्हणतात फायनान्स आहे, त्यांचं काम आहे, अकाउंट्सचं काम आहे, माझं काम नाही. आय एम अ सेल्स, आय एम प्रोजेक्ट मॅनेजर, आय एम डिझाईन पर्सन वगैरे वगैरे. असं नाही आहे. ॲक्च्युली अकाउंट पर्सन इज अ लिस्ट फायनान्शियल पर्सन इन द कंपनी, कारण तो फक्त जे ट्रान्झॅक्शन्स होतात कंपनीमध्ये त्याचं तो अकाउंटिंग ठेवतो, तो त्याचा हिशोब करत नाही. त्याच्या प्रॉफिटसाठी, कंपनीच्या प्रॉफिटसाठी तो रिस्पॉन्सिबल असत नाही. पुढे जाऊ. आता थोड्याशा काही गोष्टी कंपनीशी जास्त निगडीत येतील, तर ते आपण बघू वेळच्या वेळी. फायनान्शियल स्टेटमेंट्स. अकाउंट्स काय करतो, अकाउंट डिपार्टमेंट, की जे वेगवेगळे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होतात कंपनीमध्ये, मटेरियल परचेस असो, एम्प्लॉईच्या सॅलरी असो, वेंडरचं पेमेंट असो, कन्सल्टंटची फीस असो, किंवा काही कस्टमरला क्रेडिटवरती देणं असो, हे सगळे जे पैशाचे ट्रान्झॅक्शन्स आहेत तो अकाउंट्स ठेवतो. ओके. आणि जेव्हा हे सगळे ट्रान्झॅक्शन्स आपण एका कॉम्प्रेस फॉर्ममध्ये घेतो, देन इट टेक्स अ शेप ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. कुठली असतात स्टेटमेंट्स ही? पहिले स्टेटमेंट्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दुसरं आहे बॅलन्स शीट. प्रत्येक कंपनीला कंपनी लॉप्रमाणे वर्षातनं एकदा ही 2 स्टेटमेंट्स पब्लिश करायला लागतात लिस्टेड कंपन्यांच्या बाबतीमध्ये. ओके, ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. ओके. आणि अकाउंट्स काय करतो की डबल एंट्री रेकॉर्डिंग सिस्टम असते. डबल एंट्री म्हणजे काय की पैसा काहीतरी कंपनीचा कारभार कसा चालतो की पैसा बाहेर जातो किंवा पैसा आत येतो. ओके. ह्या दोन्हींचं ट्रान्झॅक्शन्स अकाउंटंटला ठेवायला लागतात. तर व्हेन मनी गोज आउट, कशामुळे जातं बाहेर? जेव्हा काहीतरी खर्च होतो, एक्सपेंडिचर होतं. आता दरवेळेचा खर्च तुमचा नेहमी एक्सपेन्सेस असेल असं नाही. एक्सपेंडिचरला 2 भागामध्ये आपण डिवाइड केलं पाहिजे. पहिलं आहे एक्सपेन्सेस, जे मी इथे दाखवलेले. पहिलं आहे एक्सपेन्सेस की जसं इलेक्ट्रिसिटी बिल आहे, लेबरचे चार्जेस आहेत, ओके, मग ते मशीनचं डिप्रिसिएशन आहे, पेट्रोलचं बिल आहे, स्टेशनरी आहे वगैरे. सो ते एक्सपेन्सेस आपल्याला रिकवर करता येत नाही. सो दोज आर एक्सपेन्सेस आणि दॅट कम्स अंडर कन्झम्पशन कॅटेगरी. मी विकत घेतलं आणि खर्च करून टाकला. दुसरी कॅटेगरी आहे असेट्स. मी पैसे खर्च केले कशासाठी? फर्निचर विकत घ्यायला. मी पैसे खर्च केले कंपनीने कशासाठी? काहीतरी मशिनरी विकत घ्यायला. सो दॅट कम्स अंडर द असेट्स. ओके. आणि याची असेट्सची एंट्री जाते डायरेक्ट बॅलन्स शीटवरती. ते पुढे बघू आपण. बरं, पैसा येतो त्याची पण एंट्री अकाउंट्स करतो. पैसा कुठल्या 2 मार्गांनी येतो आपल्या कंपनीमध्ये किंवा घरामध्ये? फॉर एक्झाम्पल, पैसा 2 मार्गांनी येतो. एक आहे इन्कम. ओके. इन्कम म्हणजे काय की कंपनी काहीतरी प्रोडक्ट बनवते, त्याचा सेल करते. ओके. आणि त्या सेलवरती त्याला इन्कम येतं. किंवा काय आणखीन कुठला प्रकार आहे? कंपनीकडे काही सरप्लस मनी असेल तर ती इन्व्हेस्ट करते दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये. त्याचे जे रिटर्न्स येतात, इंटरेस्ट येतो, ते पण इन्कममध्ये धरल्या जातं. इट इज शोन ॲज अ अदर इन्कम ऑन द कंपनीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दुसरा सोर्स काय पैसे येण्याच्या कंपनीमध्ये? दॅट सोर्स इज लायबिलिटी. लोन किंवा आपण काहीतरी शेअर मार्केटमध्ये शेअर होल्डरकडनं पैसे घेतलेले आहेत, दॅट इज कॉल्ड कॅपिटल असेट्स. ॲडव्हान्सेस काही घेतलेले आहेत आपण कस्टमरकडनं, काही सप्लायरकडनं आपण क्रेडिटवरती माल घेतलेला आहे. सो ऑल दीज आर मीन्स ऑफ मनी इन, पैसे येत आहेत. आता अकाउंट्स काय करतो की वेगवेगळ्या हेड्स खाली हे पैसे दाखवतो. कुठले कुठले हेड्स असतात? फॉर एक्झाम्पल, स्टेशनरी आहे, फर्निचर आहे, सॅलरीज आहे, लर्निंग्स अँड ट्रेनिंग्स आहेत. ते वेगवेगळ्या हेड खाली तो ट्रान्झॅक्शन्स प्रिपेअर करतो. आणि हे अकाउंटंट काय करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो. इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आता प्रॉफिट हा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रॉफिट डझंट नेसेसरीली मीन अ मनी इन द बँक. जरुरी नाही आहे. बऱ्याचशा कंपनीचे तुम्ही जर का बुक्स ऑफ अकाउंट्स बघितले तर त्यांचे कॅश आणि रिझर्व्स खूप असतात, पण तुमच्या प्रॉफिटमध्ये प्रॉफिट निगेटिव्हमध्ये असतं किंवा व्हाईस वर्सा. कॅश अँड बँक बॅलन्स खूप कमी आहेत पण प्रॉफिट खूप चांगलं आहे. बोथ थिंग्स आर पॉसिबल. ते कसं ते आपण नंतरच्या भागामध्ये बघू. नाउ कमिंग बॅक टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट, दॅट इज बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये आपण 2 भाग असतात टॅब्युलर फॉर्ममध्ये. एक असतं सोर्सेस ऑफ मनी, ज्याला आपण लायबिलिटीसुद्धा म्हणतो, आणि दुसरा असतो युजेस ऑफ मनी, विच इज ऑल्सो नोन एज असेट्स. ओके. नाउ विच आर दी सोर्सेस ऑफ मनी? द बिगेस्ट सोर्स ऑफ मनी जिकडनं पैसा येतो कंपनीमध्ये
इट इज अ शेअर कॅपिटल. जेव्हा कंपनी लिस्ट होते मार्केटमध्ये तेव्हा शेअर होल्डरकडे पैसा जमा करते आणि तो पैसा आपल्याकडे कंपनीमध्ये वापरला जातो. सेकंड सोर्स इज रिझर्व्स अँड सरप्लस, जे अगोदरच्या वर्षांपासून आपल्याकडे जे ॲडिशनल पैसा जमा झालेला आहे प्रॉफिटचा तो एक असतो, पण दॅट इज ऑल्सो ओनर्स मनी. थर्ड इज लॉंग टर्म लोन्स, जे 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी घेतलेले असतात कंपनीने फॉर एक्सपान्शन ऑर फॉर रनिंग द बिझनेस. शॉर्ट टर्म लोन्स, बँक ओव्हरड्राफ्ट, हे सगळे सोर्सेस ऑफ मनी. याच्यामध्ये काही शॉर्ट टर्म आहेत, काही लॉंग टर्म आहेत. आणि दुसरा जो प्रकार आहे असेट्स, जो दुसरा टेबलमध्ये आहे बॅलन्स शीट, तो आहे असेट्स. त्याच्यामध्ये फिक्स्ड असेट्स हा एक कॅटेगरी आहे, दुसरे करंट असेट्स. फिक्स असेटमध्ये बिल्डिंग, प्लांट, फर्निचर हे सर्व येतं. आणि करंट असेट्समध्ये तुझे कस्टमरकडनं येणारा पैसा असेल, इन्व्हेंटरी असेल, बँक बॅलन्स असेल किंवा काही ॲडव्हान्सेस दिलेले असतील कोणाला तर ते असतील. ते असं सगळं म्हणून बॅलन्स शीट तयार होतं. तर हा एक महत्त्वाचा खाक्या झाला. यालाच आपण आपल्या लाईफशी कसं दाखवू शकतो निगडीत करून ते आपण पुढच्या भागात बघू. आय होप हा भाग माझा पहिला आहे, थोडासा गडबडीत झालेला आहे, पण आय होप तुम्हाला हे आवडेल आणि काही गोष्टी ध्यानात येतील. या पुढच्या भागांमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलू, गप्पा मारू आणि समजून घ्यायचा प्रयत्न करू. थँक्यू.